कधी असा विचार केला आहे का? हॉटेलमध्ये मिळणारा मेदूवडा इतका हलका, स्पंजी आणि बाहेरून इतका कुरकुरीत कसा असतो आणि आपण तोच वडा बनवायला गेलो की कधी-कधी तो तेल पितो, कधी पसरतो, तर कधी आतून कच्चा राहतो. आजपासून ही तक्रार कायमची संपणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी मेदूवड्याची रेसिपी जी एकदा शिकली की पुन्हा कधीही बाहेरून वडा आणण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक वडा होईल अगदी गोल, सुंदर, जाळीदार, आतून मऊ आणि बाहेरून खमंग कुरकुरीत मेदूवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. सोबतच छान अशी ओल्या नारळाची चटणी देखील पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी मेदूवडा रेसिपी जी एकदा शिकली की पुन्हा कधीही बाहेरून वडा आणण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक वडा होईल अगदी गोल, सुंदर, जाळीदार, आतून मऊ आणि बाहेरून खमंग कुरकुरीत. आज मी तुम्हाला मेदूवडा रेसिपी दाखवणार आहे जी अगदी नवशिक्यांनाही सहज जमेल. प्रत्येक स्टेप, प्रत्येक छोटासा बारकावा आणि प्रत्येक महत्त्वाची टीप मी सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक वडा दिसायला सुंदर आणि खायलाही अप्रतिम बनेल. आज या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या अडचणी कायमच्या दूर करणार आहोत. आज आपण अर्धा किलो उडीद डाळीचे वडे बनवणार आहोत. त्यासाठी आपण 2 कप उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. खूप जास्त वेळ आपण ही डाळ भिजत ठेवायची नाही, कारण वडे कडक होतात. डाळ भिजत घालताना साधेच पाणी वापरायचे, खूप गरम किंवा कोमट पाणी वापरायचे नाही. साध्या पाण्यात आपण ही डाळ 1 तास भिजत ठेवायची आहे. या डाळीमध्ये आपण एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत. महत्त्वाची ट्रिक आहे, ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. यामध्ये आपण 2 चमचे मूग डाळीचा वापर करणार आहोत. जेव्हा आपण डाळ भिजत घालणार आहोत, ही डाळ आपण 1 तास भिजत ठेवायची आहे. डाळ संपूर्ण भिजली की अशा चाळणीवर ओतून त्यामधील पूर्ण पाणी ओतून द्यायचे आहे. जास्त प्रमाणात डाळ ओलसर नसावी. 5 ते 10 मिनिटांसाठी डाळीतील पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत ही डाळ आपल्याला अशीच ठेवून द्यायची, जेणेकरून आपली डाळ थोडी कोरडी होईल, डाळीतील पाण्याचा अंश कमी होईल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. पाणी न वापरता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत. डाळ छान अशी आपण बारीक वाटून घेतली आहे. आता जेव्हा डाळ वाटून घेत असतो तेव्हा शेवटी 2 चमचे डाळीमध्ये 4 ते 5 मिरच्याचे तुकडे, 1 इंच आले आणि 1 चमचा जिरे घालून हे आपण बारीक वाटून घेऊ. आधी जी आपण डाळ वाटून घेतली होती त्यामध्ये ही जी आपण वाटून घेतलेली डाळ मिक्स करून घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत हे फेटून घ्यायचे आहे. साधारण हे आपण 5 मिनिटे फेटून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. पुन्हा हे बॅटर एकजीव करून घ्यायचे. पीठ वडे बनवण्यासाठी तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचा. जर पीठ तरंगायला लागले तर याचा अर्थ आपले हे पीठ वडे बनवण्यासाठी परफेक्ट झाले आहे. आता आपण या पिठाचे वडे बनवणार आहोत. हाताला पाणी लावून घ्यायचे आहे. पीठ हातावर घेऊन थोडासा चपटा आकार देऊन मध्ये छिद्र पाडून त्याचे शक्य होईल तितके छोटे छोटे वडे बनवून घेऊ. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपण हे वडे तळून घेणार आहोत. वडे तेलात सोडल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा. गॅसच्या बारीक किंवा मंद आचेवर वडे तळल्यास जास्तीचे तेल शोषले जाते. त्यामुळे मोठ्या आचेवर वडे तळून घ्यायचे. 1 मिनिट नंतर दोन्ही बाजूने हे वडे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. शेवटी 2 मिनिटे गॅसच्या मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे, जेणेकरून आतपर्यंत वडा शिजला जाईल. आता इथे आपले साऊथ इंडियन स्टाईल वडे तयार आहेत. आता आपण वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ आणि डाळवा घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले घेतले आहे आणि 1 वाटी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये घालून बारीकसर वाटून घेणार आहोत. गरजेनुसार यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. अशी ही चटणी छानशी बारीक वाटून घेतली आहे. आता चटणीला आपण छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. 2 चमचे तेल घालून छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचे जिरे घालून 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून गॅस बंद करून गरम गरम फोडणी चटणीवर घालून घेणार आहोत.
अशी ही आपली काही मिनिटातच ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे। तर मैत्रिणींनो, आपला गरमागरम सोनेरी खुसखुशीत आणि आतून मऊ स्पंजी मेदू वड्याची रेसिपी आता पूर्ण झाली आहे। या रेसिपीत छोट्या छोट्या टिप्स नक्की पाळा आणि मला खात्री आहे की तुमचा मेदू वडा पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम बनेल। तर मैत्रिणींनो, अगदी साध्या साहित्यामधून असा सुंदर मऊ स्पंजी आणि कुरकुरीत मेदू वडा घरी बनवणं अजिबात कठीण नाही। फक्त योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर प्रत्येक वेळी तुमचे वडे हॉटेल सारखे बनतील। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये जरूर सांगा। आता हे छान असे मेदू वडे बनवण्यासाठी काही खास टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। टिप नंबर 1 म्हणजे डाळ भिजवल्यानंतर पाणी पूर्णपणे काढा। टिप नंबर 2 म्हणजे डाळ वाटताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका आणि डाळ बारीक वाटून झाल्यानंतर जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपण फेटून घ्यायचं आहे। आणि चौथी महत्त्वाची टिप मेदू वड्याचे बॅटर व्यवस्थित तयार झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात मिठाचा वापर करा। आणि महत्त्वाची टिप म्हणजे जर तुमचे मेदू वड्याचे पीठ पातळ झाले असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचे पीठ वापरू शकता। याने काय होतं, पिठाला दाटसरपणा येतो। तुम्हालाही असा परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल वडा बनवायचा असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।